मित्रांनो, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित गीताबाई दत्तात्रय महाजन कला, श्री केशरीमल राजमल लखा वाणिज्य आणि श्री मनोहर शेठ धारीवाल विज्ञान महाविद्यालय जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव महाविद्यालयाच्या मराठी भाषा व साहित्य विभागातर्फे आज दिनांक 27 फेब्रुवारी म्हणजेच माननीय कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ज्यांचं मूळ नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्ताने आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत। तर आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील आमचे ज्येष्ठ प्राध्यापक भालचंद्र पाटील सर हे लाभलेले आहेत। मी त्यांचं या इथे आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना अध्यक्ष पदाची सूत्र त्यांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर मंचावर आज उपस्थित आहेत आमच्या कला शाखेचे कला फोरमचे समन्वयक डॉक्टर अंशुमन मिश्रा सर, त्यांचंही मी या इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्यानंतर आपल्या अंतर्गत जो कक्ष आहे IPSC ज्याला आपण म्हणतो त्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, बरोबर, मराठी भाषा असल्यामुळे आपण आज फक्त मराठीमध्ये जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करूया। तर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर अरविंद राव हेही मंचावर उपस्थित आहेत। तसेच आमचे सन्मित्र तसेच आमच्या कला शाखेचे समन्वयक डॉक्टर विजयेंद्र पाटील सर हेही ते आमचे विभागाचे सहकारी आहेत आणि तेही मंचावर स्थानापन्न झालेले आहेत। त्यांचंही मी या निमित्ताने स्वागत करतो। आज सकाळपासूनच आपण या सगळ्या कार्यक्रमाची धावपळ व्यक्त करत आहोत आणि संचलनापासून सगळी जबाबदारी मी स्वतः या निमित्ताने उचललेली आहे। कारण आजच्या या दिनाचं औचित्य साधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घडवून आणत असतो महाविद्यालयामध्ये। आज एक वेगळ्या दर्जाचा कार्यक्रम घडवून यावा यासाठी आज आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे की आज आमच्या दरवर्षी आमचे विद्यार्थी मित्र कविता म्हणतात, परंतु यावर्षी आम्ही असं ठरवलं की आमच्या सहकार्यानेच कविता म्हटली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर आजच्या या कवी संमेलनासाठी सुद्धा मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्वप्रथम अध्यक्ष आणि मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी माननीय कविश्रेष्ठ श्री कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। थोडासा धन्यवाद। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। मित्रांनो, मराठी भाषा ही भारतातीलच नव्हे तर जगातील महत्वाची भाषा म्हणून ओळखली जाते। जगामध्ये 4थ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त बोलल्या जाणारी ही भाषा आहे, तर भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाची सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा आहे। इंग्रजी भाषेने जे काही नवे शब्द सर्वात जास्त जर घेतले असते, कुठली भाषा ही आपल्या संग्रहाने मोठी होत असते, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त शब्द हे मराठी भाषेचे उचललेले आहेत। तसेच या निमित्ताने मी आज तुम्हाला हेही सांगू इच्छितो की काल जो दिवस होता 26 फेब्रुवारी, हा दिवस विराम चिन्हांचा दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणून आम्ही दोन्ही कार्यक्रम एकाच वेळेस साजरे करायचं असं ठरवलेलं आहे की मराठीतल्या विरामचिन्हांच्या संदर्भात ज्यांनी अतिशय महत्वाचं काम केलं अशा थॉमस कॅन्टीचा काल जन्मदिवस असतो आणि त्या निमित्ताने तो मराठीमध्ये विरामचिन्ह दिवस म्हणून साजरा केला जातो। तर तोही कार्यक्रम आणि आजचाही मराठी
मराठी भाषा गौरव दिन असा एकत्रित आम्ही आज साजरा करणार आहोत. तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर विजयेंद्र पाटील सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी व्यासपीठावरती उपस्थित आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या सर्वांना आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र पाटील सर, तसेच आमच्या समवेत या ठिकाणी कला शाखेचे समन्वय आमचे गुरुवर्य डॉक्टर अंशुमन मिश्रा सर, तसंच आमच्या IPSCचे कोऑर्डिनेटर डॉक्टर अरविंद राऊत सर, आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर अक्षय घोरपडे सर आणि उपस्थित आमचे सहकारी प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, की आजचा हा जो दिवस आहे 27 फेब्रुवारी, हा 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. बऱ्याच वेळेस आपली गफलत होते की मराठी भाषा दिन, जे राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन असे 2 दिवस त्या ठिकाणी आपण वर्षभरामध्ये साजरे करत असतो. आणि 1 मे महाराष्ट्र दिन जो आहे तर तो दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. आणि आजचा हा जो दिवस जो आहे तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती म्हणून या ठिकाणी आजचा हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो. मग त्यामागचं कारण काय की त्यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणजे काय की त्यांच्या 27 फेब्रुवारी 1912 कुसुमाग्रज यांचा जन्म पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाला आणि नंतर शिक्षकी पेशा सांभाळल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी ते नाशिकमध्ये वास्तव्यास होते आणि त्या ठिकाणी त्यांनी घालवलं. परंतु हे करत असताना कुसुमाग्रजांची की त्यांना हे नाव कुसुमाग्रज का म्हटलं जातं, तर त्यांची जी मोठी बहीण आहे तिचं नाव त्या ठिकाणी कुसुम होतं आणि कुसुमाचा भाऊ म्हणजे तिचा अग्रज लहान भाऊ आणि म्हणून त्यांना कुसुमाग्रज या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जाऊ लागले. तर कुसुमाग्रजांना विषयी सांगण्यामागचं कारण म्हणजे की एक श्रेष्ठ कथाकार, एक श्रेष्ठ नाटककार, एक श्रेष्ठ त्या ठिकाणी कादंबरीकार, एक श्रेष्ठ कवी, ती प्रत्येक साहित्यकृती जी होती त्यांची ती विशाखा नावाचा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि त्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केलेला आहे. तसंच त्यांचं नटसम्राट जे नाटक जे आहे की त्या नटसम्राट नाटकाने त्या ठिकाणी संपूर्ण म्हणजे आजवर सुद्धा की त्याचे हजारो प्रयोग झाले. त्याच्यावरती नाना पाटेकरांचा चित्रपट सुद्धा त्या ठिकाणी निघाला. त्याच्या इतर भाषांमध्ये सुद्धा जवळपास 7 भाषांमध्ये या नाटकाचं त्या ठिकाणी भाषांतर झालं. आणि एक जीवनाविषयक त्या ठिकाणी जे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान मांडण्याचं काम कुसुमाग्रजांनी आपल्या या साहित्यकृतीमधून त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून साहित्य अकादमीचा जो सर्वश्रेष्ठ मानणारा पुरस्कार जो असतो तो सुद्धा साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांच्या या नटसम्राट नाटकासाठी त्या ठिकाणी त्यांना मिळाला. आणि अशा अनेक विविध ज्या त्या ठिकाणी साहित्यकृती जी आहे त्या निर्मितीमागे कुसुमाग्रजांनी त्या ठिकाणी मोठं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांचा हा जो दिवस जन्मदिवस आहे की या मराठी भाषेच्या सेवेसाठी त्यांनी जे आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलेलं आहे की ज्या मराठी भाषेला संतांनी त्या ठिकाणी जी संतांची एक अमोल अशी आपल्याला जी परंपरा त्या ठिकाणी लाभलेली आहे. आणि महाराष्ट्र आपला भूप्रदेश जो आहे की तो भूप्रदेश महाराष्ट्र म्हटला म्हणजे मराठी. आणि म्हणून की ज्या भाषेचा गौरव अमृतातही पैजा जिंकेल असा जो केलेला आहे तर अशा पद्धतीनं की या मराठी भाषेचा गौरव व्हावा. आणि या कुसुमाग्रजच नव्हे तर इतरही जे काही साहित्यिक आहेत की ज्यांनी या मराठी भाषेला त्या ठिकाणी प्रवाहित होण्याचं काम त्या ठिकाणी केलं, तिला या आज आपण पाहतो की माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा त्या भाषेला त्या ठिकाणी प्रवाहित ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून असा या सर्व साहित्यिकांचा एक गौरव जो आहे तो या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून
आपण मी या निमित्ताने कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. तुम्हाला पुनश्च मराठी भाषा दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि जो सरांनी एक कवी संमेलनाचं या दिवसाचं औचित्य साधून जे कवी संमेलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि मग त्या निमित्तानं मी एक माझी स्वतःची कविता स्वतःची म्हणण्यापेक्षा सर बोलतील तर कुसुमाग्रजांची एक जी कविता जी आहे तर त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि माझं प्रास्ताविक जे आहे ते थांबवतो. दोन बघा. आकाश पण हटत नाही, माती पण मिटत नाही. आकाश मातीच्या या संघर्षात माझ्या जखमांचं देणं फिटत नाही. असा मानव आणि निसर्ग यांच्यातला जो संघर्ष जो आहे तो मांडण्याचं काम कुसुमाग्रजांनी आपल्या काव्यातून केलेलं आहे. सरांची सूचना आहे की तुम्ही नंतर कविता मांडा, तर या ठिकाणी मला त्यांनी बोलण्याची संधी दिली. आपणही आमच्या मराठी विभागाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, आभार. मध्ये सांगितलं आपल्याला. तर आज आम्ही कवी संमेलन ठेवताना सुद्धा असा विषय ठेवला की आई हा विषय यासाठी ठेवला की या जगामध्ये मनुष्य आईशिवाय येऊ शकत नाही. बरेचसे जण मला काल म्हणाले की प्रेम कविता ठेवू शकतो, तर एखाद्याला नाही होऊ शकत आयुष्यामध्ये प्रेम, नाही तो वंचित राहू शकतो, बरोबर. किंवा प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट मिळेल असं काही नाही, बरोबर. पण आई प्रत्येकाच्या जीवनामध्ये व्यापून असते. ती लहानपणीच गेलेली असली तरी त्याच्या मनामध्ये ती व्यापून असते. आई नसणाऱ्याला सुद्धा विचारा की आई म्हणजे काय असते, आणि आई असणाऱ्याला सुद्धा विचारा की आई म्हणजे काय असते. पमू शिंदे म्हणतात की आई म्हणजे काय असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, है ना. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही. म्हणून आम्ही आई या विषयावर कवी संमेलन आयोजित केलं. मी सगळ्यात पहिल्या प्रथम असा क्रम ठेवलेला आहे की नवोदित कवी आणि प्रतिष्ठित कवी अशा पद्धतीने. तर मी विशाल गवळी यांना सगळ्यात प्रथम आमंत्रित करतो की त्यांनी आपली प्रस्तावित न करता कविता फक्त सादर करावी, कारण प्रस्तावना कवितेचा आशय संपवून टाकते. म्हणून कविता सादर करा आणि उत्कृष्ट रचना सादर करा. धन्यवाद सर. आपण निवडलेला विषय अगदी छान आहे म्हणून मी एक कविता त्यावर सादर करतोय आईवर. वो मेरी जमीन वो मेरा आसमां सारा है. वो मेरी जमीन वो मेरा आसमां सारा है. पला जिसकी गोद में वह मेरा सहारा है. पला जिसकी गोद में वो मेरा सहारा है. पहचान बनी मेरी जिससे वो चेहरा सबसे प्यारा है. पहचान बनी मेरी जिससे वो चेहरा सबसे प्यारा है. जिसे मैं उसका प्यारा मैं उसका प्यारा मैं ही उसका दुलारा हूँ. मैं उसका प्यारा मैं ही उसका दुलारा हूँ. मैंने उस पे सारा जीवन वारा है. बदली मेरी किस्मत सारी वो मेरा सितारा है. बदली मेरी किस्मत सारी वो मेरा सितारा है. उसी के दुआओं से मेरे जीवन में उजाला है. उसी के दुआओं से मेरे जीवन में उजाला है. मैं उसका लाडला हूँ. मैं उसका लाडला उसने बड़े लाड से मुझे पाला है. हूँ मैं उसका लाडला उसने बड़े लाड से मुझे पाला है. जिसमें बसती मेरी जान जिसके संसारों से बड़ी है मेरी शान. जिसमें बसती मेरी जान जिसके संसारों से बड़ी मेरी शान है वो पूजनीय मुझे जिसकी वजह से समाज में बढ़ा मेरा सम्मान है.
जिसकी वजह से समाज में बढ़ा मेरा सम्मान है। क्या कहूँ उसे, क्या कहूँ उसे, वही मेरा भगवान है। धन्यवाद. इतर वेळी कवी मराठी कविता सादर करतात, आज नेमकं मराठी भाषा दिनाला हिंदी कविता सादर केली, परंतु आईला त्यांनी भगवान असं म्हटलेलं आहे. पहा मित्रांनो, आईचे विविध रूप असतात आणि त्या रूपामध्ये आपल्या कवीला आईमध्ये देव दिसलेला आहे. तर काहींना आपल्याला आईमध्ये सखी दिसते, मैत्रीण दिसते, आहे की नाही? किंवा काहीतरी दुःख व्यक्त करायचं असेल तर सहमैत्रीण म्हणून तो तिच्याकडे पाहतो. तसंच कुसुमाग्रज म्हणतात की श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, श्वासांनो जा वायू संगे ओलांडून भिंत, अन आईला कळवा आमच्या हृदयातील. दमदमच्या तुरुंगामध्ये जे कैदी होते, स्वातंत्र्यासाठी लढणारे, त्यांना उद्या फासावर चढवण्यात येत होतं आणि शेवटी मरताना सुद्धा त्याला काय आठवत असेल तर त्याला आई आठवते. म्हणून यानंतर मी आमचे ज्येष्ठ कवी अंशुमनजी मिश्रा यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करावी. आज 27 फरवरी 2026 हा एक असा दिवस आहे ज्याला आपण महान कवी कुसुमाग्रज यांची स्मृती निमित्त आपण साजरा करतो. अजून याला जोडलेला अजून एक दिवस आहे ज्याला आपण मराठी गौरव दिवस या निमित्ताने आपण साजरा करतो. मी माझे जर कधी शब्दात सांगेल तर कुसुमाग्रज यांच्याबद्दल मी एकच शब्द सांगेल की हे मराठी भाषेचे कालिदास आहे. आणि कसे मराठी बोलताना किंवा कोणती भाषा बोलताना उच्चारण हे प्रमुखाने थोडासा यांच्याकडे लक्ष द्यावा लागतो आपल्याला. आणि कसं आहे, माझी मूळ जी भाषा आहे ती हिंदी है. कवि विशाल भाई ने जिनकी मूल भाषा मराठी थी, मातृभाषा, लेकिन उन्होंने हिंदी में यह कविता पाठ किया. तो मैं क्षमा चाहते हुए हिंदी में कविता आपके समक्ष प्रस्तुत करना चाहता हूं. जब यदि परवानगी असेल ईश्वर का साक्षात रूप, ईश्वर का साक्षात रूप धरती पर वरदान है, जिसके आंचल में बसा पूरा मेरा संसार है. खुद भूखी सोकर जो बच्चों को खिलाती है, अरे वो मां ही है जो कांटों पर भी मुस्कुराती है. चोट हमें लगती है पर दर्द उसे होता है. चोट हमें लगती है पर दर्द उसे होता है. अरे उसके आंचल में ही सुकून का हर लम्हा सोता है. उसके आंचल में ही हर सुकून का हर लम्हा सोता है. अरे शब्दों में ना सिमटे वो ऐसी अमर कहानी है. हर घर की रौनक रिश्तों की वो नदियां बहाने वाली है. भगवान की बनाई सबसे सुंदर कलाकृति है. भगवान की बनाई सबसे सुंदर कलाकृति है. मां बिना कहे सब समझ लें वो अद्भुत प्रकृति है. मां बिना कहे सब समझ लें वो अद्भुत प्रकृति है. मां अरे चरणों में उसके जन्नत, हाथों में दुआओं का पहरा है. चरणों में उसके जन्नत, हाथों में दुआओं का पहरा है. अरे मां का प्यार इस दुनिया में सबसे गहरा है. मां का प्यार इस दुनिया में सबसे गहरा है. मां ना होती तो क्या मैं होता, मां ना होती तो क्या मैं होता. अरे मुझे लोरी कौन सुनाता, कहानी कौन सुनाता. अरे मेरी बात को कौन समझता और मुझे कौन प्यार करता.
धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी अतिशय छान कविता सादर केली आणि सर आपल्या कवितेमध्ये म्हणाले की चोट हमें लगती है, दर्द उसे होता है. तर मला एक महानुभाव साहित्यातला स्वामींचा एक दृष्टांत फार आठवतो. तो एक दृष्टांत फार महत्वाचा आहे. कसा आहे तो दृष्टांत की एका बाळ सतत ओकारी करत असतं, उलट्या करत असतं आणि डोळुकली या बाळाचा दृष्टांत आहे तो. आणि तरी त्याची आई त्याला दूध पाजत असते आणि शेवटी तिची एक तिचा हे म्हणतो की अगं ते काहीच पीत नाहीये, सगळं बाहेर फेकतोय, तरी तू त्याला दूध का पाजत नाही. शेवटी आई आहे. मग आईचं उत्तर त्यामध्ये फार सुंदर असं आहे की आई त्याला म्हणते की कमीत कमी याच्यातला काही अंश जरी त्याच्या पोटामध्ये राहिला तरी हे बाळ जगण्याची शक्यता आहे. हे फक्त कोण करू शकतं? आई करू शकते. आणि म्हणून यानंतर मी सौरभ जोहरे यांना आमंत्रित करतो. आज जी कविता आहे त्या आईवरती आहे आणि त्याचं जे टायटल आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना बेकार. आई म्हणू मी कोणी, आईच हाक मारी, ती हाक एकानी, मद होई शोककानी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ती हाक एकानी, मद होई शोककानी. चार येशील ग तू कधी, रुसू नको ग आई, जरी बोलली नाही तू ग. आपले भाऊ नाही ना. जोहरे सरांचं ज्याला बॅकग्राऊंड माहीत आहे त्यांचा ते करू शकता की त्यांची आईविषयीची भावना काय आहे. कोणी भावनिक होऊ शकतो. आई असेल तर कोणी भावनिक व्हायलाच पाहिजे. यानंतर मी निलिमा चौधरी यांना आमंत्रित करतो. आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी कुठे एवढे शब्द कोठे आहे आणि आईवरती लिहिण्या इतपत माझे व्यक्तिमत्व कुठे आहे. सर मी एक छोटीशी कविता म्हणणार आहे. मला आवाज थोडासा खराब आहे पण असं म्हणतात की चुका करायच्या असल्या की आपल्या लोकांमध्ये करायच्या, कारण की ते आपल्याला कळतात. आई वडील माझे थोर, काय सांग त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपडत्या त्या उन्हात अन रखरख त्या रानात, नालीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी असे मूठभर घास, कधी घडे तुला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. थंडीचा तो वारा, गरपा बसाच्या धारा, बसून बाबांच्या पाठीवर ओलांडते मी पुरा. माझे कपडे ठेवाया पंग, तू तुमचे फाटके राहिले अंग. पेरणी मध्ये आता मागे
थोर, किती सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती, किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, दिला तिने जीवनाकार. धन्यवाद मॅडम. कोण म्हणाल की मॅडमचा आवाज खराब आहे? खूपच छान. खूपच छान. म्हणजे हे एक स्वतःच विषय काहीतरी बा सांगायचा आधी किंवा माझा आवाज खराब आहे आणि नंतर चांगलं गाऊन लोकांना अजून सांगायचं, मनामध्ये हे करायचे. तरी कवयित्रीने आईला मायेचा सागर म्हटले. मित्रांनो, आई मायेचा सागर आहे, पण आई नदी सुद्धा आहे. नदी काय करत असते? वाहत असते, अखंड वाहत असते उगमापासून. स्त्रीचं आयुष्य असंच आहे. जन्मते एका घरात आणि जाते दुसऱ्या घरात, पुन्हा मुलांसाठी पुन्हा अजून कुठेतरी तिसऱ्या घरात आणि तिचा शेवट कुठेतरी सागरामध्येच होतो. अशी आई असते ना. नदी काय करते? तुमचे सगळे सुखदुःख, किनाऱ्यावरचे सगळं घाण जे काय चांगलं असेल ते सगळं ती स्वतःमध्ये सामावून घेते. आणि तुम्ही समुद्रात अस्थि विसर्जन करायला जात नाही. तुम्ही जास्ती विसर्जन करायला कुठे जाता? तर तुम्ही अस्थि विसर्जन करायला नदीच्याच प्रवाहामध्ये जात असता. म्हणजे आई ही काय आहे? सगळ्यांना सामावून घेणारी आहे. तर मी आमचे नवोदित कवी, माझ्या विनंतीला मान देऊन आज माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी कविता आणल्या. त्या डॉक्टर रवींद्र वाघ NSS कार्यक्रम अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करावी. धन्यवाद सर. मला तसं काही कविता सादर करता येणार नाही, म्हणजे मला काही कविता म्हणता येत नाही. वाजे जशी दोन्ही हाती टाळी, वाजे जशी दोन्ही हाती टाळी, आई असते वेदनेवेळी पहिली आवड. गर्भातल्या बाळासाठी मरण यातना भोगते आई, गर्भातल्या बाळासाठी मरण यातना भोगते आई. थकल्या बागल्या पिलांसाठी सदा तत्पर असते आई, थकल्या बागल्या पिलांसाठी सदा तत्पर असते आई. समईतील वात होऊनी सदा तेवत दिसते आई, समईतील वात होऊनी सदा तेवत दिसते आई. घराचे उदरभरण करण्यास स्वतःचे चटके सोसते आई. विस्कटलेल्या नात्यांनाही एका धाग्यात सांगते ती आई. सासरच्या मायेच्या घरासाठी घराची कुंपण असते ती आई. दुःख वेदनेच्या वाटेवरील काटे सारुनी सुगंध पेरते आई, दुःख वेदनेच्या वाटेवरील काटे सारून सुगंध पेरते आई. कुंकू पुसता माथ्यावरचा काटे सारून सुगंध पेरते आई, कुंकू पुसता माथ्यावरचा काटे सारून सुगंध पेरते आई. काजवा होऊन घरासाठी सतत उजेड वात देते आई, काजवा होऊन घरासाठी सतत उजेड वात देते आई. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर कविता सरांनी सादर केली. मित्रांनो, बहिणाबाईंची कविता आहे, फार सुंदर कविता आहे. बहिणाबाई शेतात काम करत असतात. किरण पाटील सरांचा चांगला अभ्यास आहे बहिणाबाईंच्या कवितेवर, है ना. बहिणाबाई अशी म्हणते की माझी माय सरस्वती माले शिकाडते मुली. माझी आई जर कोण आहे तर ती सरस्वती आहे. परंतु मी दुसऱ्या कवितेचा उल्लेख करतो की ती कविता अशी आहे की बहिणाबाई शेतात काम करत असतात आणि तिथे एक संन्याशी ध्यान लावून बसलेला असतो आणि बहिणाबाई आपल्या माहेरचं गाणं गात असतात. तेव्हा तो संन्याशी त्या बहिणाबाईला म्हणतो की तू काय तुझ्या माहेराचं कौतुक सांगते, मग कशाला आली इकडे सासरला, आहे की नाही. तेव्हा बहिणाबाई काय म्हणते की लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. बरोबर. पहा, आई कोणाच्या सुखासाठी? शेवटी आई झाल्यावर काय म्हणते की लेकीच्या सुखासाठी मी सासरी वाईट दुःख कष्ट सहन करते. यानंतर मी आर्यू जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. बोलण्यातून समजेलच तुम्हाला की मी किती मोठा कवी आहे. सगळे असं म्हणता आधी
अमोल शिंदे यांची एक गाजलेली कविता आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंतरी नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पाल उठतात, वरक्या जमिनीत उमाळे दाटतात. आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवाला कळावे असे काही ठेवून जाते. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समयतील जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात, गोठ्यात हंबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उडतही नाही. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे, माझ्या खूप आवडीची कविता आहे आणि ती सरांनी सादर केली. फारच सुंदर कविता आहे की आई म्हणजे काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते आणि दुधावरची साय असते. खरोखर आई म्हणजे दुधावरची सायच असते ना. जे मातृत्व दातृत्व ती आपल्याला देते. आपल्याला लहानपणी कुठलाही आपला हट्ट जर पुरवायचा असेल तर आपण बापापेक्षा आईकडे जास्त जात असतो आणि म्हणून आपण आईची महती गात असतो. मी गावित मॅडमांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करावी. छोटीशी कविता सांगते. आई तू उन्हामधली सावली, आई तू पावसातली छत्री, आई तू थंडीतली शाल, आता यावी तुझी खुशाल. आई तू मंदिराचा उंच कळस, आई तू अंगणातली पवित्र तुळस, आई तू भजनात गुंफणारी अशी संत वाणी, आई तू वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर कविता आपण सादर केलेली आहे. यानंतर मी सरकाळे मॅडम यांना विनंती करतो ते तेवढी चहा पिऊन घ्या. तोपर्यंत मी निवेदन करू शकतो की आई म्हणजे काय आहे तर वाळवंटातलं नाही, विद्यार्थ्यांना सांगितलंच नव्हतं त्यामुळे सरकाळे मॅडमांना विनंती करतो. आज या मराठी गौरव दिनानिमित्त माझ्या आयुष्यातील 2 आई, एक माझी जन्मदात्री आई आणि दुसऱ्या माझ्या सासूबाई यांना समर्पित ही कविता सादर करत आहे. सरांची परवानगी घेऊन मी ही कविता इंग्रजी भाषेमध्ये सादर करू इच्छिते. कवितेचे नाव आहे टू हार्ट्स ऑफ लव्ह. आय एम ब्लेस्ड इन अ स्पेशल वे फॉर आय हॅव 2 मॉम्स इन माय लाईफ टुडे. One gave me birth and held my hand and helped me grow and understand. My mother's love is soft and true. In all I am, her care shine through. She taught me how to speak and smile and walk with me each little mile. Then came another gentle guide, my mother-in-law. With love and pride, she welcomed me with open heart and made me feel a special part. She gave me strength to build my home and show me I am not alone. With patience, warmth, and caring way, she blessed me each passing day. 2 mothers, different yet the same, both fill my life, love's sweet flame. I bow my head and truly say I am thankful for them every day. Thank you. यानंतर त्या विभागाचे विजयेंद्र पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करावी. कविता मी लिहिलेली नाहीये, परंतु सरांनी काल याचा विषय दिला आईचा किंवा आईवरती कविता म्हणून दाखवा. आईवरती हा विषय त्यांनी घेतलेला होता आणि म्हणून जी एक मनाला भावलेली आणि एक खूप प्रसिद्ध झालेली याच्यामध्ये संकर्षण कराडी यांची जी कविता होती,
खूप भावपूर्ण अशी त्या ठिकाणी कविता होती, ती मी तुम्हाला या म्हणून दाखवतो बघा. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागान, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागानं, तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा तरी बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो आपण तरीही झेप कमी पडते. कितीही उंचावर गेलो आपण तरीही झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच उंची मात्र आपली कळते. आईने कडेवर घेतल्यावरच उंची मात्र आपली कळते. उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणतात, उगाच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा आणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे आहे म्हणता. आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे आहे म्हणता. आईला सतत असतो मुलांचा ध्यास, आईला सतत असतो मुलांचा ध्यास आणि प्रेमाची धुंदी. आईला सतत असतो मुलांचा ध्यास आणि प्रेमाची धुंदी. बाळांनी गंमत आणली नाही म्हणून तरीही आई सदा आनंदी. बाळांनी गंमत आणली नाही तरीही आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नका कुणाचा हेवा, नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला, जग जिंकायचं आहे का तुम्हाला. आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर. धन्यवाद. अतिशय सुंदर कविता सरांनी सादर केली. या कवितेवरून मला एक जुनी एक कथा आठवली. ती कथा अशी आहे की एक इसम असतो आणि तो खूप दुःखी कष्टी निराश झालेला असतो आणि तो सुख शोधण्यासाठी प्रवासाला निघतो. सुख शोधण्यासाठी सरांनी खूप सुंदर सांगितलं की आईच्या कडेवर राहिल्यावर आपल्याला आपली उंची कळते. मग तो भारतात येतो, चायनात जातो, जपानमध्ये जातो, अमेरिका जातो, सगळे समुद्र पार करतो, जंगल पार करतो, सगळं फिरून येतो. परंतु त्याला काही सुख भेटत नाही, मनशांती भेटत नाही. सुख म्हणण्यापेक्षा मनशांती भेटत नाही आणि खूप शोधून पुन्हा तो वापस आपल्या घरी जामनेरला येतो आणि जामनेरला आल्याच्या नंतर तो दुःखी कष्टी झालेला असतो आणि आईच्या मांडीवर डोकं टेकवतो आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याची आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे जे शांती समाधान आपण शोधण्यासाठी अखंड जगाचा प्रवास केला ते तर इथेच आहे. म्हणून कवीने जे म्हणालेले आहे की देव तुम्ही कुठे शोधता, देव तर घरातच आहे ना. कार्तिकेय आणि गणपतीची स्टोरी आपल्याला माहिती आहे की देव घरातच आहे आणि आपण देवदेव करत फिरत असतो. गाडगे बाबा सुद्धा आपल्या याच्यातून तेच सांगत असतात. यानंतर मी प्रणिता सुदान यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करा. आईशीच कविता आहे. आई विना आयुष्य म्हणजे एक अधुरी कहाणी असते. हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेले ती डोळ्यातले पाणी असते. ती असते तोवर प्रत्येक वाटेवर शीतल सावली असते. ती नसतानाच कळते तीच आपली खरी माऊली असते. ती असते जेव्हा संकटाची कोणतीच भीती नसते. ती नसताच मात्र आधाराची किंमत भिंतत ढासळलेली असते. कितीही मोठे झालो तरी मन तिथेच वाट पाहत असते. कारण आई विना आयुष्य म्हणजे खरोखर एक कहाणी असते, खरोखर एक कहाणी असते. थँक्यू. बरोबर म्हणताय सुतार मॅडम. आई एक कहाणीच असते. प्रत्येकाची आपली आईची कहाणी वेगवेगळी असते. स्वतःच्या आईची कहाणी सांगण्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर राहुल नवगरे सर यांना आमंत्रित विचार मंचावरील माझे गुरुवर्य सौमित्र, मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर अक्षय भोपळे सर, सर्वांची क्षमा मागतो. व्हॉट्सअपवर मिळालेली कविता आहे. मी काही कवी नाही, मी दगड मातीचा हवेचा अभ्यास करणारा माणूस.
परंतु खडकामध्ये सुद्धा पाण्याचा झरा असतो अशा पद्धतीने, आणि तोही निर्मळ स्वच्छ त्या पद्धतीचा मी एक माणूस आहे. आई एक नाव असतं, आई एक नाव असतं, जगावेगळा भाव असतं. आई एक नाव असते, जगावेगळा भाव असते. आई एक जीवन असते, आई एक जीवन असते, प्रेमळ मायेचं लक्षण असते. आई एक श्वास असते, जिव्हाळ्याची रास असते. आई एक श्वास असते, जिव्हाळ्याची रास असते. आई एक आठवण असते, प्रेमाची ती साठवण असते. आई एक आठवण असते, प्रेमाची ती साठवण असते. आई एक वाट असते, आई एक वाट असते, आयुष्यातील सर्वात पहिली ती गाठ असते. आई एक गोड नाते असते, बहरणाऱ्या जीवनाची हिरवी पात असते. आई एक गोड नाते असते, बहरणाऱ्या जीवनाची हिरवी पाते असते. आई एक सुंदर घर असते, वात्सल्याची सर असते. आई एक सुंदर घर असते, वात्सल्याची सर असते. आई हृदयाची हाक असते, आई हृदयाची हाक असते, निशब्द जगाची निशब्द जाग असते. आई एक क्षमेची मूर्ती असते, सतत सोबत राहून मार्ग दाखवत असते. आई एक क्षमेची मूर्ती असते, सतत सोबत राहून मार्ग दाखवत असते. आई एक परोपकारी असते, जी स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगते. यानंतर मनीषा चौधरी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. धन्यवाद सर. रचना तर नाहीये माझी, मी रचना सादर करतील, परंतु जसं गंधरे सरांनी सांगितलं तसं दगडमातीचा अभ्यास करतात आम्ही, तसं सिद्धांत पैसे पण तरीही इथे सगळ्यांनी ज्या छान छान कविता, आपल्या रचना किंवा संकलित कविता सादर केल्यावर मलाही वाटलं की ठीक आहे आपण हे सादर करूया. त्याची मग मी थोडी हिंमत केली, कारण एकतर कवितेचा अंग नाही आणि निलिमासारखा छान गोडगळाही नाही की कोणाची तरी कविता मी इथे गाऊन दाखवेल, कारण तरी हिंमत करून आता इथं मी सादर करू इच्छिते. आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उडतही नाही. आता या अर्ध्या वयापर्यंत येईपर्यंतही अजूनही आईचं प्रेम अनुभवलं, अजूनही तो आनंद आम्ही घेत आहोत. तर कुठेतरी आई झाल्यावर आपणही ही शिदोरी आपल्या मुलांना द्यावी असं खूप मनात होतं. परंतु खूप काही जीवन जगताना ज्या अडचणी येत असतात, जी आव्हाने असतात, त्यामध्ये ही जी शिदोरी आहे ही पुढे पोहोचवण्यात थोड्या आम्ही कुठेतरी कमी पडतो, वर्किंग लेडीज, असं मला जाणवलं. आणि एक माझी मुलगी झाल्यानंतर जेव्हा एक गाणं मी ऐकायची, खूप माझ्या ते मनाला लागलेलं आहे, असं स्पर्श करून गेलेलं आहे. ते एक गीत मी कविता इथे मी वाचून दाखवते, आता नाही येणार कदाचित. नको जाऊ तू नको, ऑफिसातही नको, नको जाऊ तू नको, ऑफिसातही नको. आज माझ्यासाठी दांडी मारना आई, एकटी मी तुझ माझी दादानी ताई, एकटी मी तुझ माझी दादानी ताई. मला बहीण का नाही, मला भाऊ का नाही, मला बहीण का नाही, मला भाऊ का नाही. माझ्या संगे खेळायला कोणी का नाही. आज माझ्यासाठी दांडी मारना आई, एकटी मी तुझ माझी दादानी ताई. ही खंत थोडीशी मुलगा झाल्यानंतर भरून निघाली, परंतु तरी खंत अजूनही आहेच. बाबा जातात ऑफिसात, त्यांना यायला वाजतात सात. बाबा जातात ऑफिसात, त्यांना यायला वाजतात सात. तूही जाते सोडून मला पाळणा घरात, घरातल्या त्या पाळण्याला दोरी का नाही. एकटी मी तुझ माझी दादानी ताई, एक
एकटी मी तुझ माझी दादानी ताई, नको खेळणी मला, नको खाऊही मला. खरंच माझी मुलं सर अशीच आहेत की काहीच नको आम्हाला म्हणतात, फक्त तुम्ही पाहिजे असं म्हणतात ते. नको खेळणी मला, नको खाऊही मला, गेलीस ऑफिसाला तू जर सोडून मला. खिडकीतून टाटा सुद्धा करायची नाही, एकटी मी तुझ माझी दादानी ताई, एकटी मी तुझ माझी दादानी ताई. धन्यवाद सर. मॅडम, अतिशय छान कविता आपण सादर केली. यानंतर मी डॉक्टर अमेय लोहार यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. स्मॉल बॉस आहे. बेस्ट विद्यार्थी आर्ट्स विभागाचे प्रमुख डॉक्टर किरण पाटील सर, कॉमर्स विभागाचे प्रमुख डॉक्टर राऊत सर, डॉक्टर मिश्रा सर, बी.डी. पाटील सर, घोरपडे सर, धन्यवाद आणि ही संधी दिल्याबद्दल. एक इंटरनेटच्या मदतीने एक कविता बनवली आहे. काल घोरपडे सर म्हटलं की एक कविता बोलायची आहे, म्हटलं एक बनवून आपण बोलूया. तर आई आपल्यासोबत प्रत्येक सुखादुःखात असते, पण दुःखात पण आई कसं आपला साथ देते, तर त्याच्यावर एक कविता बनवलेली आहे. अंधार दाटला जीवनात, भीतीने मन थरथरे, अंधार दाटला जीवनात, भीतीने मन थरथरे, आई तुझ्या शब्दांनी धीर माझ्या छातीत भरे. डोळ्यात आले अश्रू जेव्हा दुखाने भरून, डोळ्यात आले अश्रू जेव्हा दुखाने भरून, तुझ्या कुशीमध्ये सापडला आधार गोड भरून. जगाने दिले टोमणे मन झाले खिन्न, जगाने दिले टोमणे मन झाले खिन्न, तू सक्षम आहेस बाळा म्हणत केलास मला धीर पूर्ण. अपयशाची राख झाली स्वप्नांची सारी फुले, अपयशाची राख झाली स्वप्नांची सारी फुले, तुझ्या विश्वासाच्या पावसाने पुन्हा उमलली फुले. पैशाची तंगी संकटाचे काळे ढग दाटले, पैशांची तंगी संकटाचे काळे ढग दाटले, तुझ्या प्रार्थनेच्या शक्तीने ते सारे दूर पळाले. मी हरवलो वाट माझी दिशाही दिसेना, मी हरवलो वाट माझी दिशाही दिसेना, तूच झालीस दीप माझी अंधार काही उरेना. आजारी पडलो जेव्हा रात्रभर तू जागी, आजारी पडलो जेव्हा रात्रभर तू जागी, माझ्या वेदनेत तुझीच होती सगळ्यात मोठी भागी. लोकांनी सोडला साथ नाती झाली परकी, लोकांनी सोडला नाथ नाती झाली परकी, तू मात्र उभी राहिलीस माझ्यासाठी धीर हाती माई भारी. वादळ आले आयुष्यात घरही झाले हलके, वादळ आले आयुष्यात घरही झाले हलके, तुझ्या धैर्याच्या भीतीने आम्ही राहिलो सलोखे. आजही जेव्हा संकट येते आयुष्याच्या वाटेवर, आजही जेव्हा संकट येते आयुष्याच्या वाटेवर, आई तुझं नाव घेताच धीर उभा राहतो अंतःकरणावर. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर चूग मॅडम विनंती करतो की त्यांनी आपली एक रचना सादर करावी. सबसे पहले मराठी भाषा गौरव दिवस की सभी को शुभकामनाएं. मंच पर विराजमान हमारे अग्रज आचार्य डॉक्टर घोरपड़े सर, डॉक्टर मिश्रा सर, डॉक्टर बी.डी. पाटिल सर, डॉक्टर राउत सर, डॉक्टर किरण पाटिल सर, डॉक्टर लोहार सर एवं मेरे सभी डॉक्टर यादव सर एवं मेरे सर सभी सर, एक नाव पर एक मेरे सभी सहयोगी प्राध्यापक एवं सभी छात्रों, मैं आज आपके सामने वहां पर एक कविता सादर करती हूँ. मेरी कविता हिंदी में है पर मैं एक मराठी में भी सुनूंगी. फिक्र में बच्चों की कुछ इस तरह घुल जाती है,
नौजवान होते हुए भी बूढ़ी नजर आती है। रूह के रिश्तों की गहराइयां तो देखिए, चोट लगती है हमें और कराहती है हमें। कब जरूरत हो मेरे बच्चों को, इतना सोचकर जागती रहती हैं आंखें और सो जाती हैं। पहले बच्चों को खिलाती है सुकून और चैन से, बाद में जो कुछ बचा शौक से खाती है माँ। एक एक हमले से बच्चों को बचाने के लिए ढाल बनती, कभी तलवार बन जाती है माँ। जिंदगी के सफर में, गर्दिशों की धूप में जब साया नहीं मिलता तो याद आती है माँ। जब परेशानी में घिर जाते हैं हम परदेश में, आंसुओं को पोंछने ख्वाबों में आ जाती है माँ। देर हो जाती है घर आने में हमें अक्सर, रेत पे मछली हो जैसे ऐसे घबराती है माँ। मरते दम बच्चे न आए परदेश से अगर, अपनी दोनों पुतलियां चौखट पर छोड़ जाती हैं माँ। बाद मर जाने के फिर बेटे की खिदमत के लिए भेष बेटी का बदल कर घर में आ जाती है माँ। मौत के आगोश में जब थक के सो जाती है माँ, तब कहीं जाकर थोड़ा सुकून पाती है माँ। शुक्रिया कभी हो नहीं सकता उसका अदा, मरते मरते भी दुआ जीने की दे जाती है माँ। शुक्रिया कभी हो नहीं सकता उनका अदा, मरते मरते भी दुआ जीने की दे जाती है माँ। अब मैं अपनी एक मराठी, क्योंकि आज मराठी दिन है, मराठी कविता सादर करती हूँ। माझी आई, प्रेमाचा सागर मायेची सावली, संकटाची ढाल बनून उभी राहिली। हसते ती स्वतः दुःख सारे विसरून, माया आयुष्यात देते सुंदर रूप देऊन। सर्वांधा विना प्रेम करते, दिवस रात्र जागते। माझ्या एक स्मित हास्यासाठी देवाला ही मागते। शब्द अपुरे पडतील वर्णन करताना तिचे, स्वर्ग जणू बसते चरणी माझ्या माऊलीचे। धन्यवाद। धन्यवाद मॅडम, अतिशय चांगल्या शब्दामध्ये मॅडमने आपल्या भावना व्यक्त केल्या की आंखें चौकट पर छोड़ जाती है, आंखें चौकट पर छोड़ जाती है माँ। आई घरात नसली की आपल्याला घर खायला उठतंय ना। आपण घडी घडी लहान असतो, आपण दरवाजाच्या बाहेर जाऊन पाहत राहतो, कधी आई येते कधी आई येते का नाही। तसं तुम्ही घरात नसले तर आई सुद्धा काय करत असते, सतत वाट पाहत राहते ना। अतिशय सुंदर शब्दामध्ये मॅडम यांनी वर्णन केलेलं आहे। यानंतर विद्यार्थी कोणी म्हणणार आहे का? आमचे राजू परदेशी सर कविता सादर करताय। यस, सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। व्यासपीठावर विराजमान डॉक्टर तोडफोडे सर, पाटील सर, डॉक्टर राऊत सर, पी पाटील सर, डॉक्टर मिश्रा सर आणि माझे सर्व प्राध्यापक मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता खरं तर मी लेखक आहे, कवी नाही, परंतु किरण पाटील सर आणि घोरपाडे सर यांच्या प्रेरणेमधून मी एक कविता लिहिली, अनंत आमची ध्येयासक्ती। अनंत आमची ध्येयासक्ती, नभाउनी उंच भरारी, स्वप्नांच्या त्या दीपज्योती चेतविते अंतरीवारी। वादळांच्या काळोखातून निर्धाराचा दीप जळे, अपयशाच्या राखेतून यशाचे स्वर्ण फुले। घामाच्या त्या थेंबामध्ये भवितव्याचे बीज दडले, कष्टांच्या पवित्र मातेवर यशस्वी जीवन फुलले। मर्यादा आम्हा ठाऊक नाही, क्षितिजासही ओलांडावे, ध्येयासाठी प्रत्येक श्वास ज्वालासम प्रज्वलित व्हावे। पावलांमध्ये वीज दडलेली, नजरेत तेज प्रखर, अनंत आमची ध्येयासक्ती, घडवी भविष्य उज्ज्वल। आकाशी झेप घेताना भीतीला नको जागा, स्वतःवरी विश्वास ठेवणी जिंकू जीवनरंगा। अनंत आमची ध्येयासक्ती, प्रेरणेची अखंड ज्योत,
अविरत प्रयत्नांच्या शक्तीने साधू यशाची किमया मूर्ती. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर इंग्रजी विभागाचे जितेंद्र पवार यांना आमंत्रित करतो. माणसे मूर्खांचे देश खूप मोठे झाले. आज मूर्ख माणसे मूर्खांचे देश खूप मोठे झाले. कारण आपण मातृभूमीचे संस्कार, कारण आपण मातृभाषेचे संस्कार, मातृभूमीचे उपकार आणि मातेचे आधार दूर केले. या सर्व चांगल्या विचारांचे जेव्हा आपण दूर केले, म्हणून आज आपल्या भारतात समस्यांचे पूर आले. धन्यवाद. कमी शब्दामध्ये सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की मातृभाषेला दूर केलं आणि पूर आला अतिशय फार मला आवडली रचना. विद्यार्थ्यांना कुणाला आहे का कविता म्हणण्याची उत्सुकता, इच्छा? नसेल तर मग आमचे दुसरे कवी मित्र डॉक्टर अरविंद राऊत सर. हवा दगड पाणी झालं, पैसे झाले, व्यापार झाला, पुन्हा आम्हाला भाषेवर यावं लागलं आणि आता पुन्हा मी सरांना विनंती करतो की पुन्हा एक पर्यटन आम्हाला घडून आणावं. राऊत सर तसे काय म्हणता येईल की हर होणारी अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी एक छानशी, त्यांचाही कवितांचा अभ्यास चांगला आहे, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी एक कविता सादर करा. धन्यवाद सर. अतिशय विस्तृत अशी स्तुती सरांनी केलेली आहे. परंतु मी कविता म्हटल्यावर विद्यार्थ्यांना थोडासा वेगळी अनुभूती झाली नाही पाहिजे. असो, मी कविता म्हणावी अशी सरांनी इच्छा व्यक्त केली आणि मी सांगण्याचं काही हेच नाही की मी हाणाचा कवी नाहीच, परंतु तरी सुद्धा एक रचना जी आई म्हटलं विषयच फार छान आहे आजचा. आणि एक मिनिट मी माझी कविता सादर करण्याच्या अगोदर या ठिकाणी बोलू इच्छितो की मराठी विभागाने हा जो उपक्रम घेतलेला आहे हा खरोखर यशस्वी झाला असं मला वाटते. म्हणून सगळ्यांनी या विभागाच्या याच्यासाठी गाड्या वाजवण्याचं अभिनंदन करावं. सुरुवातीला असं वाटलं, बसलो स्टेजवर तेव्हा असं वाटलं की फक्त एकच विषय आई आणि काय रिपीट होईल किंवा काय होईल असं थोडंसं जाणवलं. परंतु वेगवेगळ्या रचना, स्वरचित रचना असतील काही किंवा काही दुसऱ्यांच्या कविता जरी असल्या तरी त्यामधून आपापल्या भावना या ठिकाणी खरोखरच वेगळ्या वेगळ्या भावनाशी आज आमचाही संपर्क झाला. मॅडमांनी, मनीषा मॅडमांनी सादर केलेली कविता किंवा लोंढे सरांनी सादर केलेली कविता, किरण पाटील सरांनी जो आईला दर्जा दिलेला आहे भगवंताचा, याच्यातून वेगवेगळ्या मॅडम, चूक मॅडमांनी चांगला प्रयत्न, सगळ्यांनी आपापल्या कविता आणि त्यातून एक वेगळं आणखी म्हणजे आईसाठी तर खरंच शब्दच कमी पडतात. नेहमी आपण ऐकतो की आई म्हणजे एक प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक विलक्षण हे असते, म्हणजे ताकद असते. प्रत्येकाच्या आयुष्यात जे आईचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण असते. ते शब्दामध्ये आपल्याला खरंच प्रकट करता येणार नाही एवढा असते. कारण कोणताही इव्हेंट असू द्या घरात सगळ्यात जास्त राबणारी आईच असते, कधीच थकत नाही. मी नेहमी सांगत असतो, एखाद्या वेळेस जर एखाद्या मुलीचं लग्न असेल घरामध्ये तर आता थोडीशी परिस्थिती बदलत चाललेली आहे, पण मुलगी झाली म्हणजे मुलीचे आई वडील अगदी जन्मापासूनच मुलीच्या लग्नाची तयारी करतात. तर मुलीचं लग्न असलं तर सगळ्यात जास्त राबणारी जी व्यक्ती असते ती आई असते. आणि लग्न ठरल्यानंतर जवळपास 2-3 महिने जो कालावधी असतो तो फार फार परिश्रम करून ती राबत असते. एक एक वस्तू, एक एक इव्हेंट कसा साजरा झाला पाहिजे, प्रत्येक कार्यक्रम कसा साजरा झाला पाहिजे यासाठी सगळं झोकून देते आई. तरी सुद्धा बघा तुम्ही
हे माझा अनालिसिस आहे, तरी सुद्धा बघा तुम्ही की आई 2-3 महिने कंटिन्यू काम करते. अगदी लहान मुलाची जरी काही रिक्वायरमेंट असेल तर पटकन आई जाते. कोण पाहुणे आपल्याकडे येतात, ही वस्तू कुठं आहे, ती वस्तू कुठं आहे, अगदी छोट्याशा माचीसच्या काडीपासून तर सगळ्या म्हणजे जे कार्यक्रमासाठी जे काही सोडवणे असेल सगळ्याचं व्यवस्थापन आई करते, पण कधीच थकत नाही. सगळ्याच्या अगोदर उठते आणि सगळ्याच्या शेवटी झोपते या 2-3 महिन्याच्या कालावधीत. आणि तोपर्यंत ती आजारीही पडत नाही आणि काहीच दुखत नाही. पण जसं का मुलीचं लग्न झालं आणि मुलीला आपल्या सासरी पाठवलं, मग आई आरामाचा श्वास घेते आणि नंतर आजारी पडते. म्हणजे किती मेंटली प्रिपेअर असते, किती इमोशनली, मेंटली आणि किती आत्मीयतेनं ती काम करते हे याच्यातून नसते. असे बरेचसे उदाहरणं देता येतील. तर मी एक अशीच कविता जी एका चांगल्या कवीने आपल्या आईसाठी शब्दरचना जी जोडलेली आहे, जी मला आवडलेली आहे आणि सरांची विनंती होती. एक कविता मी बघत होतो की कुणाची तरी आपण रचना घेतल्याशिवाय आपलं काही जमणार नाही. पण मग काही रचना होऊन गेल्या आणि मग मी बदलत राहिलो माझ्या इंटरनेटचं पेज. पण मग शेवटी घोरपडे सरांनीच सुचवल्याप्रमाणे सुरेश भटांची जी कविता आहे, अतिशय चांगली कविता आहे ती. आणि सरांनी सांगितल्याबरोबर मलाही ती कविता जाणवली, कारण मला वाटते आम्हालाही ती सिलेबसला होती 10वीच्या आत जे काही सिलेबस होता. आणि तेव्हा आम्ही फार मस्त ती कविता म्हणायचो. आणि कविता जरी ऐकलेली असेल तरी मी माझ्या स्वरात म्हणण्याचा थोडासा प्रयत्न करेन. निश्चितच थोडासा विषयप्रमाणे होईल, पण या सभागृहाने सगळ्यांना ती सवलत दिलेली आहे आणि त्याचा मीही फायदा उचलणारच आहोत. तर कविता आहे गे माये भू तुझे मी फेरील पांग सारे, आणील आरतीला हे सूर्य चंद्र तारे. बघा कवीनं काय म्हटलेलं आहे की गे माये भू तुझे मी फेरील पांग सारे, आणील आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूस पाना. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो, म्हणजे आईच्या पायाची धूळ जेव्हा तुम्ही डोक्याला घेतो, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. म्हणजे आईच्या पायातच स्वर्ग आहे आपला, असं कवी या ठिकाणी दर्शवण्याचं काम करतो. आणि शेवटी म्हणतो कवी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने पेजून गेली वाणी. ही माय भू तुझे मी फेडील पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी ज्या कविता निवडल्या त्या तारी जाधव सरांनी सौरभ चौरेनं सादर केली आणि ते मला म्हणू लागले की काय म्हणून मी त्यांना आठवलं की सुरेश भटांची कविता आहे गे माय भू तुझे मी. ती कविता आम्ही सेम सारख्याच एकाच विद्यापीठात शिकलेलो आहोत, त्याच्यामुळे ती कविता आम्हाला अभ्यासक्रमालाही होती आणि पप्पू शिंदेची पण कविता आम्हाला अभ्यासक्रमाला होती. त्यामुळे या कविता आमच्या मनावर खूप प्रभाव टाकणाऱ्या आहेत की गे माय भूतुली. याच्यामध्ये आईचं मायभूमीला कवीने आई म्हणून संबोधलेलं आहे. प्रत्येकाची स्वतंत्र मायभूमी असते आणि त्या मायभूमीला कवी हा आईचा दर्जा देतो आणि म्हणतो काय तर आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. वास्तविक आणू शकतो का आपण आईच्या पुढे, तिच्या चरणाशीच आहे आणि म्हणून शेवटी तो म्हणतो की तुझ्या याच्यामुळे माझी वाणी भिजलेली आहे. अतिशय सालस अशी ही कविता आहे. तर मित्रांनो, आईची विविध रूपं आपण या कवी संमेलनाच्या निमित्ताने अनुभवली. राऊत सरांनी जसं सांगितलं की मला आधी प्रश्न होता की आईच्या कवितावर हे होऊ शकतं, आपण रिपिटेशन जास्त होऊ शकतं, पुन्हा प्रत्यय प्राप्त होऊ शकतो किंवा एकच आशय सारखा येऊ शकतो. परंतु उपस्थित सर्व मान्यवर कवींनी अतिशय छान स्वरूपामध्ये आईची विविध रूपं
उलगडवून दाखवली आणि साहित्याशी फारसा संबंध नसलेल्यांनाही ते आवडलं. म्हणजे याचा अर्थ हा कार्यक्रम एक प्रकारे किंवा आईवरच्या ज्या कविता आहेत त्या अतिशय दर्जेदार इथे सादर झालेल्या आहेत. तर आजच्या या कवी संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख माननीय प्राध्यापक भालचंद्र पाटील सर यांना आमंत्रित करतो. आज जागतिक मराठी भाषा गौरव दिवस आणि खरं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्याची सुद्धा ही माझी पहिली सूट. त्यामुळे आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आज व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठी भाषा प्रमुख डॉक्टर शेख मुकुडे सर, कला शाखेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर विजयेंद्र पाटील सर, आमचे मित्र हिंदी भाषा प्रमुख डॉक्टर अंशुमान मिश्रजी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक अरविंद राऊत सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक मित्र भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मी काही कविता करणार नाही किंवा कविता वाचणारही नाही. विशेषतः आई या विषयावर आज आई हा विषय कविता वाचनासाठी ठेवण्यामध्ये मला एक विशिष्ट प्रकारची तर्कसंगती जाणवते. खरोखर अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची ही तर्कसंगती आहे. आमचे मित्र नवीन असलेले डॉक्टर जितेंद्र पवार यांनी मूर्खपणा असा एक शब्द वापरला. खरं म्हणजे हा शब्द त्यांना कृतज्ञता या अर्थानेच वापरायचा होता. आणि खरोखर आज मराठी भाषा गौरव दिवस आम्हाला का साजरा करावा लागतो, कशासाठी गौरव करायचा? कारण आम्ही कृतज्ञ बनलो आहोत. आम्ही ही गोष्ट विसरलो आहोत. आम्ही मातृभाषा विसरलो आहोत. आज आई या विषयावर कविता सादर करताना मातृप्रेमाचं महत्त्वपूर्ण स्तोत्र गाणारे साने गुरुजी यांचे स्मरण आपल्याला झालं. आणि आईला आम्ही विसरतो म्हणून आम्ही मातृभाषेला सुद्धा विसरतो, म्हणूनच आम्ही मातृभूमीला सुद्धा विसरतो. आणि याची परिणती होते ती स्वतःच्या हननामध्ये. आत्महनन, न्यूनगंड आणि करंटेपणा हा जणू काही पाचवीला पोचलेला आहे असा मराठी समाज आम्हाला निश्चितच निर्माण करायचा नाही. या मानसिकतेतून बाहेर पडायचं. जी मानसिक गुलामगिरी आम्ही पत्करतो तिच्यातनं आम्हाला बाहेर पडायचं. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मागे प्राप्त झाला. डॉक्टर रंगनाथ पाठरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती आणि त्या निमित्ताने हा अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला प्राप्त झाला. मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा, अतिशय समृद्ध भाषा आहे. कशी? मी बऱ्याचदा या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की मराठीमध्ये ळ आहे. ळ आम्ही म्हणतो कमळ. या ठिकाणी मी एक अनुभव सांगू इच्छितो. माझी मुलगी ज्यावेळेला लहान होती आणि ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला जायची, त्यावेळेला तिला मराठी शिकवण्यासाठी ज्या शिक्षिका होत्या त्यांची मातृभाषा मराठी नव्हती, परंतु मराठी शिकवताना त्यांनी मराठीची बाराखडी लिहून दिली. आणि बाराखडी लिहिताना मी सहज म्हणून पाहिलं तर ह ळ क्ष ज्ञ असं असतं, परंतु ह सोडून दिला आणि क्ष आणि ज्ञ असं लिहिलं. तर मी ती वही पाहिली आणि तुला म्हणालो की हे काय म्हटलं, तू बाराखडी चुकीची लिहिलेली आहे. मराठीमध्ये ळ असतो नाही म्हणे, ळ असतच नाही. अरे म्हणतो मराठीमध्ये ळ असतो, कमळ कमळ ळ ळ ळ असतो असं नसतंच. माझं म्हणणं ती ऐकायलाच तयार नव्हती. नाही म्हणे आमच्या मिसने जे शिकवलेलं आहे तेच योग्य आहे, तुम्ही सांगता ते चुकीचं आहे. दुसऱ्या दिवशी मी आमच्या सौभाग्यवतींना सांगितलं की ही बाराखडी घे आणि त्या मिसला दाखव की हे असं असतं असं सांगा. दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला तेव्हा त्या मिसने मान्य केलं की मराठीमध्ये ळ असतो.
मराठी भाषा अशा प्रकारे समृद्ध आहे. आणि मित्रांनो, खरं म्हणजे भाषा समृद्धी वगैरे या गोष्टी काय सगळ्याच भाषा समृद्ध असतात. आज हिंदी कवितेने मराठी भाषा गौरव दिनाची सुरुवात झाली. अजून हिंदी कविता सादर झाली, अजून हिंदी कविता सादर झाली, इंग्रजी कविता सुद्धा सादर झाली. त्याचं कारणच असं आहे, आपल्या ज्येष्ठ भगिनीच्या गौरवासाठी भाषा भगिनींनी आपला सन्मान केला. भाषा कधीही आपापसात लढत नसतात आणि मराठी भाषा तर मुळीच लढत नसते. आता विश्वात्मके देवे एणे वाक्याने तोषावे असं पसायदानं मागणारी आमची मराठी संस्कृती. आणि अशा मराठी संस्कृतीमध्ये हा आपला तो परका असं आपण म्हणणार तरी कसं. अंजली स्थानी पुष्पाणी वासयंती करद्वयम. हाताच्या उंजळीत घेतलेली फुलं ज्या प्रकारे दोन्ही हातांना, मग तो डावा असो का उजवा असो, दोघांनाही सुवास देतात, त्या प्रकारे आपला आणि परका हा भेद श्रेष्ठ जन करत नसतात. आपला आणि परका हा भेद भाषा सुद्धा करत नसतात. ही मनोनिर्मिती असते, माणसाची ती निर्मिती असते. आणि जिथे आपण आता आईवर कवी संमेलन घेतलं, आई हा विषयच असा आहे की मातृत्व हा खरं म्हणजे एक भाव असतो. मातृत्व हे एक प्रकारचं चैतन्य असतं. मातृत्व ही चेतना असते. एक अनुभव या निमित्ताने सांगू इच्छितो. खरोखरचा प्रसंग आहे, खरोखर घडलेला प्रसंग आहे. नाशिकच्या आसपासच कुठेतरी तो घडलेला होता. त्या स्त्रीने स्वतः तो प्रसंग दिलेला होता. ती स्त्री एका ठिकाणी पर्यटनासाठी गेलेली असते. पर्यटन करत असताना एका गुफेमध्ये ते जातात. तिचा पती, ती आणि लहान मुलं. लहान मुलं म्हणजे अतिशय लहान मुलं असतात. आणि गुफेमध्ये गेल्यानंतर मुलाला ती खाली ठेवते. तिचा पती आणि ते फोटो काढायला लागतात. असा काहीतरी तो प्रसंग आहे. होतं काय, तेवढ्या वेळामध्ये एक अत्यंत विषारी नागिन ती येते आणि तिचा मुलगा ज्या ठिकाणी ठेवला असतो त्याच्या भोवती वेगळं करून बसतो. काय करावं समजत नाही, कारण काही केलं ते मुलगा जाणारच होतो. मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, ती नागिन हालायला तयार नव्हती. फणा काढून तशीची तशी होती. मग करावं काय, मी त्या नागिणीकडे पाहिलं आणि माझ्यातील मातृप्रेमाची शक्ती की तू सुद्धा नागिण आहेस, तू सुद्धा मुलांना जन्म दिलाय, तू सुद्धा आई आहे, तुझ्यामध्ये सुद्धा मातृत्व आहे. आणि ह्या मातृत्वाच्या शक्तीने मी तुला आवाहन करते की माझ्या मुलाला सोड. मी फक्त नमस्कार करून त्या नजरेत तिच्याकडे पाहिलं आणि काय आश्चर्य, एक 2 ते 3 मिनिटांमध्ये ती नागिण सरळ निघून गेली. हे मातृत्व असतं. मग ते तुम्ही मराठी भाषेतून व्यक्त करा, इंग्रजी भाषेतून व्यक्त करा, आणखी कुठल्या भाषेतून व्यक्त करा. शेवटी मातेविषयीची कृतज्ञता, मातृप्रेमाचा आपल्या मनातला झरा जिवंत करणाऱ्या या भावना असतात. अहो, कवीच्या मनामध्ये ज्यावेळेला हृदयस्पंदनांची मालिका धडधडत असते, ही हृदयस्पंदनांची मालिका ज्यावेळेला शब्दरूप धारण करते, त्यावेळेला या शब्द तालिकेला आम्ही काव्य म्हणतो, आम्ही तिला कविता म्हणतो. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक लोकांना आपली कविता सादर करण्याची संधी मिळाली. कित्येक जणांनी पहिल्यांदाच कविता सादर केली असेल, ती स्वतःची असो का कुणाची असो, परंतु कविता सादर, अतिशय सुंदर कविता आम्ही या ठिकाणी ऐकल्या. प्रथमतः खरं म्हणजे मी सर्वांचं अभिनंदन करतो, कविता वाचणाऱ्या सर्वांचं अभिनंदन करतो. अतिशय सुंदर सुरेल आवाजात कविता या ठिकाणी गायल्या गेल्या. आमचा आवाज खराब आहे असं म्हणणं म्हणजे मी चांगलंच गाणं नाही हे तुम्ही लक्षात घ्या, अशा प्रकारची ती प्रस्तावना असते असं मला वाटतं. खरोखर अतिशय छान कविता गायल्या गेल्या, छान आपण ते ऐकल्या आणि या सर्व गोष्टींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मराठी भाषा ही संपन्न आणि समृद्ध भाषा आहे. आम्हाला अभिमान असला पाहिजे की आम्ही मराठी भाषेचे सुपुत्र आहोत. परंतु या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी आम्ही काय करतो? समृद्धीसाठी तर सोडा हो, परंतु आम्ही मराठी भाषा आपल्या व्यवहारामध्ये वापरतो तरी किती? इंग्रजी भाषिकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने, त्यांच्यातील पुरुषार्थ शक्तीने इंग्रजी भाषेला
जागतिक दर्जा प्राप्त करून दिला. इथे इंग्रजी मराठीचा वादच नाहीये, परंतु इंग्रजांनी ब्रिटिशांनी जे प्रयत्न केले बघा, इंग्रजी ज्ञान भाषा बनली, इंग्रजी ही राजभाषा बनली, इंग्रजी आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा बनली. आज कोणत्याही ठिकाणी तुम्हाला रोजगार प्राप्त करायचा झाला तर रोजगाराची भाषा सुद्धा इंग्रजी बनली. आणि एवढं सगळं सामर्थ्य त्या भाषेला प्राप्त करून दिलं ते ब्रिटिश सुपुत्रांनी प्राप्त करून दिलं. तशा प्रकारचं काहीतरी आपल्याला निश्चित करता येईल. आणि हे काही कठीण नाहीये. त्याचं कारण असं की ज्याला आम्ही सिलिकॉन व्हॅली म्हणतो, या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आज जवळजवळ 50-60% भारतीय लोक आहेत आणि त्यातही 50-60% मराठी लोक आहेत. परंतु इथे मराठीसाठी आम्ही काय करतो हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. कवी माधव जुलियन असं म्हणतात, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू. म्हणजे हिचे आम्ही पुत्र आहोत, हिचे पांग आम्हाला फेडायचं आहे. हिला बैसवू वैभवाच्या शिरी, हिला वैभवाच्या शिखरावरती बसवणं ही आपली जबाबदारी आहे. केवळ भाषिक वादवाद निर्माण करून हे चालणार नाही. शेवटी मराठी असली तरी ती भारताची भाषा आहे. विशिष्ट हे कधीही विशालापेक्षा भिन्न असू शकत नाही आणि म्हणून मराठी ही भारतीयत्वापेक्षा कधीही भिन्न नाही. परंतु मराठी भाषा ही भारतासाठी काय करू शकते? काय केलं बरं मराठीने भारतासाठी? महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्र गाडा न हाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. या भारतामध्ये स्वातंत्र्याचा स्फुल्लिंग प्रदीप्त करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते महाराष्ट्राने आणि मराठी भाषेने केले. बंड करून उठणे आणि समग्रतेचं, आदर्शाचं, कुठेतरी मानवतेचं, संपूर्णतेचं समर्थन करणं ही या मराठी मातेची, हे या मराठी मातेचं वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानेश्वरांनी तरी काय केलं? जे आध्यात्मिक वाङ्मय आतापर्यंत केवळ विशिष्ट वर्गाची जागीर होती, विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित होतं, ज्यांना संस्कृत भाषा येते त्यांच्यापुरतंच ते मर्यादित होतं. ती संस्कृत मधली तत्वज्ञान मराठी भाषेत ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने आणलं. मराठी भाषेवरची टीका, भगवद्गीतेवरची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी, आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून उच्चतम आध्यात्मिक ज्ञान हे सर्वांना उपलब्ध झालं. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करीन असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आणि मराठीला समजून झाले. हे असंच मराठीला विविध प्रांतांच्या मध्ये समृद्ध करण्याची जबाबदारी, उत्तरदायित्व तुमच्या आमच्यावरती आहे. घोरपडे सरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला उल्लेख केला की काल विरामचिन्हांचा दिवस होता. मराठी भाषा लेखन करत असताना विरामचिन्हांचा वापर हे फार महत्वाचं असतं. अलीकडच्या काळात शुद्ध लेखन तर सोडाच, परंतु मराठी शब्दांचा सुद्धा वापर आम्ही करत नसतो. 4 वाक्य आपल्या व्हॉट्सअप संदेशामध्ये आपल्याला जर टंकलिखित करायची झाली तर आपण काय करतो? वास्तविक बोलून टंकलेखन होत असतं, परंतु तरी सुद्धा आपण इंग्रजी भाषेचा वापर त्या ठिकाणी करतो. म्हणजे मला काय वाटते असं मराठीतनं न म्हणताना आम्ही MALKAYWATE मला काय वाटते असं. अहो, एवढी मराठी नाहीये परावलंबी, एवढी निर्जीव नाहीये आमची भाषा. समस्त जगाला चेतना भरणारा चैतन्याचा महामेरू असणारी चैतन्य मूर्ती आमची मराठी भाषा आहे. आणि आपण हे काय करतोय तेव्हा आजपासून हा संकल्प करा. हा मुद्दा मी मांडतो, माझ्या बोलण्यातनं बऱ्याचदा याची पुनरावृत्ती होती, परंतु तरी सुद्धा कोणी बदलत नाही. जर बोलून आम्ही मराठी टंकलेखित करू शकतो तर आम्ही मराठी का टंकलेखित करू नये? आजपासून हा संकल्प करा की कमीत कमी आम्ही ज्यावेळेला संदेशाचं लेखन करू तर त्यावेळेला आम्ही तो देवनागरी लिपीतून, आमच्या मराठी भाषेतून करू, हिंदी भाषेतून करू, देवनागरीचा वापर आम्ही करू. कारण हा प्रकार फार विचित्र आहे. याच्यातनं मराठी भाषा संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. मुलांना आम्ही दाखवतो, बघ काय आहे हे, मुलगा उत्तर ऍपल.
विचारणारी मराठी आई, मुलगा मराठी, तो म्हणतो ऍपल. 2 कान फळात द्याव्याशा वाटत. अरे एवढी समृद्ध आमची मराठी भाषा, जिथे आत्या आहे, मावशी आहे, काका आहे, पुतण्या आहे, चुलता आहे, आणि तिथे कशासाठी मॅटर्नल अंकल, पॅटर्नल अंकल, पॅटर्नल आंटी. अहो मला एक सांगा, दुधापासून केवळ दूध पावडर आणि दुधापासून केवळ चीज आणि बटर बनवणं एवढंच माहिती असलेले लोक विद्वान, का दुधापासून बासुंदी, दुधापासून पनीर, दुधापासून खवा, दुधापासून पेढा, खीर, रबडी वगैरे 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 एवढे विविध पदार्थ माहिती असलेले आमचे भारतीय लोक श्रेष्ठ आणि सरस. अर्थातच आम्ही श्रेष्ठ आणि सरस आहोत, परंतु ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांच्या त्या पाश्चात्य शिक्षणाने आणि त्या सर्व आमची करंटेपणाच्या प्रवृत्तीमुळे आम्ही लांगुल चालन करण्यामध्ये नंबर 1 चे पटाईत बनलो. आणि त्याचा परिणाम हा असा झाला की आम्ही स्वत्व विसरलो. स्वत्व विसरलेला समाज हा कधीही प्रगती करू शकत नाही. आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुर आत्मा. हा आपणच आपले बंधू आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. आणि म्हणून कधीही स्वतःचा अवसाद करू नका, स्वतःला कधीही हीन लेखू नका. गंमत अशी तुम्हाला सांगतो की मराठी भाषकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो. पुणे विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभागामध्ये एक काहीतरी चर्चासत्र होतं आणि त्याच्या आधी एक मुलाखत लोकांची होती. मराठी भाषेतले म्हणजे मराठी असलेले परंतु समाजशास्त्राचे अतिशय विद्वान प्राध्यापक त्याचे अध्यक्ष होते त्या याचे, आणि मुलांचा ती इंटरव्ह्यू घेत होते. मी सुद्धा त्यामध्ये होतो, एक विद्यार्थी. मग माझी वेळ आली, मी सुद्धा बोलायला लागलो, मी उत्तर द्यायला लागलो. लगेच ते माझ्यावर जोरात ओढले, स्पॅक अँड इंग्लिश, स्पॅक अँड इंग्लिश. मी एकदम गप्प का, आपण काहीतरी अपराध करतोय असं मला जाणीव झाली. आपण अत्यंत अज्ञानी आहोत याचीही मला जाणीव झाली. बापरे, एवढा मोठा मी झालो, मला इंग्रजी येत नाही. तिथेच माझ्यातील जे काय अवसाद असेल ते सगळं नष्ट झालं. आणि स्पॅक अँड इंग्लिश, स्पीक इन इंग्लिशचा उच्चार स्पॅक अँड इंग्लिश अशा म्हणणाऱ्या व्यक्तीचं प्रभुत्व माझ्यावरती निर्माण झालं. हे असं होत असतं, याला अजिबात घाबरता कामा नये. ठणकावून त्याला उत्तर दिलं पाहिजे. मराठी काय चोरापासून आणली, संस्कृत भाषा देवे केली, मराठी काय चोरापासून आणली असे म्हणणारे आमचे संत एकनाथ आहेत. मराठी खरोखर चोरापासून आणली का? आपण मराठी आहोत. अहो, आम्ही जगाच्या कल्याणाचं कामना करणारे आम्ही मराठी लोक आहोत. आणि आपण स्वतःला अपराधी का करायचं? आपुला आपण करू उद्धार. आपण स्वतःचा उद्धार स्वतः केला पाहिजे. मीच माझा भाग्य विधाता हे आपलं दैवत असलं पाहिजे. या वाक्यावरती आपला विश्वास असला पाहिजे. आणि हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत मराठीला चांगले दिवस हे येणार नाही. मगाशी विरामचिन्हांचं बोलताना मी विसरत होती गोष्ट की विरामचिन्हांचा सरांनी वापर केला होता, उल्लेख केला होता की काल विरामचिन्हांचा दिवस होता. खरोखर अतिशय आवश्यक आहे. काय झालं, एकदा पु ल देशपांडेंना त्यांच्या मैत्रिणीने फोन केला की तू एवढा बोलतोस आणि विरामचिन्ह विरामचिन्ह स्वल्पविराम अर्धविराम वगैरे सांगतोस, काय रिकामं काम आहे? कशासाठी भाषेमध्ये खरं म्हणजे पाहिजे? बोलणं तुम्ही प्रकट केलं म्हणजे झालं ना? नाही म्हणे, असं नाही म्हणे, मला तू समजून सांग. हे सगळा काय प्रकार? ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पु ल देशपांडेने तिला फोन केला. म्हणाले, तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चर पाहायला जाऊ. तू माझी बायको, मी तुझा नवरा, आपण पिक्चर पाहायला जाऊ. काय बोलतोयस तू? तुझे लोक ठिकाणावर आहे का? ती संतापली तिकडनं. अहो म्हणे, इथे मला म्हणायचं आहे स्वल्पविराम, तू माझी बायको, मी तुझा नवरा, असे चौघेचे चौघ आपण पिक्चर पाहायला जाऊ. स्वल्पविराम सुटला फक्त. स्वल्पविरामाचं हे महत्व असतं. यासाठी विरामचिन्ह महत्वाचे असतात. आणि आपण
मराठी भाषिक आहोत, मराठी समृद्ध भाषा आहे. या समृद्धीचं, या वैभवाचं दर्शन आपण आपल्या पुढच्या पिढीला करून दिलं पाहिजे. मराठी भाषा कशीही वागवा ती वागते, मराठी भाषा कशीही वापरा ती वापरली जाते. अतिशय सोपी आणि सुलभ ही भाषा आहे. तिचा सरळपणा ही तिची विवशता आहे असं बऱ्याचदा श्रेष्ठ जनांना वाटतं, अभिजनांना वाटतं, आणि म्हणून मराठीला ही गती प्राप्त होते. बऱ्याचदा आपल्याला म्हणजे हा प्रत्येकाच्या आयुष्यातला बघा अनुभव असतो की एखाद्या व्यक्तीची विनम्रता ही त्याची विवशता समजली जाते. तशा प्रकारे महाराष्ट्र आणि मराठीचं झालेलं आहे. परंतु असं होता कामा नये. तुकाराम ज्या प्रकारे म्हणतात की मऊ मेणामुनी आम्ही विष्णुदास, हवे तर देव कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, त्या प्रकारचं धोरण हे महाराष्ट्राचं, मराठी जनांचं असलं पाहिजे. आपण खरोखरच अतिशय भाग्यवान आहोत की आपल्याला मराठी सारखी भाषा ही प्राप्त झाली आणि ती बोलायला आपल्याला मिळाली. मी म्हणालो होतो की कविता ही मी म्हणणार नाही, खरोखरच मी म्हणणार नाहीये, परंतु कवितेच्या संदर्भात मला एक आठवतं की कवी केशवसुतांनी असं म्हटलं होतं की कविता ही आकाशाची वीज आहे. जो ती धरायला जातो तो भाजला जातो. त्यामुळे तिला कशी पकडावी हे विशिष्ट प्रकारचं कौशल्य असतं. कविता या निमित्ताने आपण सादर केल्यात, असो काही जणांनी दुसऱ्यांच्या कविता सादर केल्यात, परंतु हे प्रत्येक प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहेत, कारण त्या विद्युल्लतेला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि त्या विद्युल्लतेमध्ये जे तेज सामावलेलं आहे ते तेज आमच्यामध्ये प्रज्वलित करण्याचं कार्य आम्ही केलेलं आहे. ही या ठिकाणी प्रज्वलित झालेली ज्योत या निमित्ताने एक मोठी ज्वाला बनवून तिच्याने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण भारत नव्हे, तर संपूर्ण विश्व हे प्रज्वलित हो, प्रकाशित हो, अशा प्रकारची शुभकामना मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी देतो. आणि हा गौरव कायमस्वरूपी आमच्या तुमच्या मनामध्ये राहो आणि सातत्याने या गोष्टीचं स्मरण आम्हाला असो की मराठी भाषेसाठी आम्हाला काहीतरी करायचंय. खरं म्हणजे मी आता या ठिकाणी थांबणार होतो, परंतु लगेच एक प्रसंग आठवला, पुन्हा तो प्रसंग सांगतो. आणि मला कोणाची परवानगी घेण्याची तशी आवश्यकता नाही. त्यामुळे तो प्रसंग असा आहे की ही खरी गोष्ट आहे. आम्ही ज्यावेळेला 9वी 10वी 11वी मध्ये होतो त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम सुरू केला होता. त्यावेळेला महाराष्ट्राचा रौप्य महोत्सव आम्ही साजरा केला होता आणि त्या महाराष्ट्राच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने चित्ररथ निघाला होता. त्या चित्ररथामध्ये वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्या होत्या. मी सुद्धा एक भूमिका केलेली होती आणि तेव्हापासून मराठीचा प्रचंड अभिमान आमच्यामध्ये निर्माण झालेला होता. तर एक उपक्रम आम्ही सुरू केला होता, मी आणि माझा एक डॉक्टर मित्र, त्या दोघांनी तेव्हा सुरू केला. तो असा की बोलायचं तर संपूर्ण मराठी, इंग्रजी भाषेचा वापर करायचा नाही, म्हणजे मिक्स वापरायचं नाही थोडक्यात. आणि जर समजा चुकून वापरलाच तर स्वतःच्या कानफटीत मारून घ्यायची. आणि खरोखर तसं आम्ही करायचो की मी आज संध्याकाळी जाणार आहे तर तू आईस्क्रीम खाशील का, खाट दिशी कानामध्ये मारायची आणि त्याच्यासाठी वेगळा शब्द पाहायचा. मग हे सगळं करता करता आमचं मराठी प्रेम एवढ्या टोकाला गेलं की पेढा हा शब्द सुद्धा मराठी नाही, पेढा मराठी शब्द नाही. मग मी पेढा खाल्ला म्हणणं चुकीचं आहे. मग काय, दुग्ध शर्करा मिश्रित घनवलं कट्टू. त्याच्या सायकलच्या टायरची हवा गेली, त्याच्या दुचाकीच्या चक्रामधून पवन निर्गमन झाले. आता या ठिकाणी संस्कृत चालेल, हिंदी चालेल, कारण त्या भारतीय भाषा आहेत, परंतु इंग्रजी मात्र चालणार नाही. पण जर इंग्रजी वापरावं लागलं तर स्वतःच्या कानपट्टीत मारून घ्यायची आणि वापरायचं, अशा प्रकारचं ते हे होतं. परंतु तुम्हाला सांगतो की या गोष्टीचं एवढं 3 वर्ष त्याचा असा विस्तार झाला की आमच्या समूहामध्ये बरीचशी मंडळी येऊन सामील झाली. अर्थात त्यामध्ये निश्चितपणे काही
उथळपणा होता, त्यामध्ये मूर्खपणाही असेल कदाचित, परंतु या सर्व गोष्टींनी एक निश्चित झालं की मराठी शब्दांचा अधिकाधिक परिचय झाला आणि आपल्या बोलण्यात आपण मराठी शब्द कसे वापरले पाहिजे याच्याविषयीचं एक आमचं हे निर्माण झालं. तर असो, हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला, मी समापनच करणार होतो, परंतु हे सुद्धा एक आपल्या असू द्या की अधिकाधिक मराठी शब्दांचा वापर आपण केला पाहिजे. मराठी वाङ्मयामध्ये जे काही सगळे प्रकार आहेत त्या सगळ्या प्रकारांना कमीत कमी आपण ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे, म्हणजे आपण कोणत्या वैभवाच्या शिखरावरती बसलेलो आहोत याची कल्पना आपल्याला येईल. राजे याची कांता काय भीक मागे, असं संत तुकाराम म्हणतात की राजाची बायको राणी ही कधी भीक मागते का? नाही मागत. कारण काय? ती स्वतः वैभवाची साम्राज्ञी असते. आपण मराठी जन हे सुद्धा वैभवाचे सम्राट आहोत. आपल्या खाली, आपल्या तळामध्ये, आपल्या पायाखाली आपला पाया, आपलं अधिष्ठान हे अत्यंत समृद्ध आहे. आध्यात्मिक असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, चित्रपटाच्या क्षेत्रात असेल, वाङ्मयाच्या क्षेत्रात असेल, प्रत्येक ठिकाणी मराठी झेंडा हा उंच फडकलेला, अभिमानाने फडकलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आपण परत एकदा आपला संकल्प करूया, कृतसंकल्प होऊया की या मराठीसाठी आपण काहीतरी करू. निश्चितपणे आमच्या भाषेला वैभवाच्या शिखरावरती आम्ही चढवू. हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी. मराठी असे आमची माय बोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू. हा भाव मनामध्ये ठेवूया. आपली कृतज्ञता माय मराठीच्या चरणी सातत्याने अर्पण करूया. आपण या ठिकाणी माझं म्हणणं ऐकून घेतलं, संयोजकांनी मला अध्यक्षपद दिलं, या सर्वांबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मित्रांनो, या कवी संमेलन आणि कार्यक्रमाचं मी आभार प्रदर्शन आपल्या समोर व्यक्त करतो. आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी भाषा व साहित्य विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम, कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्राध्यापक भालचंद्र पाटील सर यांनी होकार दिला आणि अध्यक्षपद स्वीकारलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने, विभागाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मंचावर कला शाखेचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अंशुमनजी मिश्र सर यांचंही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो की त्यांनीही आपला वेळ आमच्यासाठी राखून ठेवला. त्यानंतर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे आमचे समन्वयक, आमचे सन्मित्र, काल ते नव्हते तरी सुद्धा त्यांनी एका फोनवर रचना सादर केली. असे आमचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद राऊत सर यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. मंचावर उपस्थित असणारे आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर विजयेंद्र पाटील सर यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला आणि कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली, असे आमचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर आर एस खळायते सर यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. प्राध्यापक डॉक्टर विजयेंद्र पाटील सर यांचे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संचालक म्हणून आभार व्यक्त करणं गरजेचं आहे की हा हॉल त्यांच्या अंतर्गत येतो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. त्यांनी हा हॉल आम्हाला वापरण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर कवी संमेलनामध्ये सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहकारी मित्रांचेही मी आभार व्यक्त करतो. एकेकाचा नामोल्लेख करणं खूप हे आहे, कारण सगळेच आमचे मित्र आहेत, जवळचे आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी ऐन वेळी जी काही धावपळ झाली आणि त्यासाठी माझ्या 2 भगिनी धावत आल्या, एक म्हणजे प्राध्यापिका डॉक्टर मनीषा चौधरी मॅडम आणि दुसऱ्या प्राध्यापिका डॉक्टर वर्षा मानवरकर मॅडम यांनी अतिशय तातडीने धावत पळत येऊन सगळी कार्यक्रमाची सेटिंग केली. त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी विभागाच्या वतीने, माझ्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो. या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण आपण करत आहोत आणि हे जे चित्रीकरण आहे ते मी माझ्या चॅनलवर
सादर प्रसारित करणार आहे. असं चित्रीकरण करणारा आमचा हा विद्यार्थी जो स्वतःही उत्कृष्ट छायाचित्रकार आहे, त्याचंही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी कळत न कळतपणे आमचा जो नॉन टीचिंग स्टाफ आहे, महाविद्यालयाचे OS जे आहेत प्रवीण पद्मे सर, यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो की सकाळी सकाळीच त्यांनी इथे व्यवस्था करून दिली. त्याचबरोबर शिपाई अमोल सोनवणे, तसेच ग्रंथालयीन कर्मचारी किशोर पाटील, संजीव पगारिया आणि विठ्ठल रिचवाल यांचेही मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो. विद्यार्थ्यांशिवाय या कार्यक्रमाला शोभा येत नाही असे आमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी इथे उपस्थित राहिले. त्या निमित्ताने त्यांचेही आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. त्याशिवाय न कळत माझ्याकडून कोणाचं नाव सुटलं असेल, परंतु ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी मदत केलेली आहे, अशा सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.